संविधानिक व कायदेशीर हक्कांबाबत जनजागृतीसाठी एमपीजे सक्रिय सन्मानासह जगण्याचा अधिकार अभियानातून सामाजिक प्रश्नांना वाचा। आज दिनांक 25 रोजी रविवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सामान्य नागरिकांसाठी सन्मानानं जीवन जगणं दिवसेंदिवस अधिक कठीण होत चाललंय। तीव्र पाणी टंचाई, महागडी खासगी आरोग्य सेवा आणि शिक्षणातील वाढती असमानता या गंभीर पार्श्वभूमीवर मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिसच्या वतीनं राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी जालन्यात हॉटेल मेरिट इथं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले। या पत्रकार परिषदेला एमपीजीचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद सिराज आणि महासचिव अफसर उस्मानी यांनी संबोधित केले। यावेळी त्यांनी एमपीजीनं राबवलेल्या 2 महिन्यांच्या राज्यव्यापी सन्मानासह जगण्याचा अधिकार मोहिमेची माहिती देत सांगितलं की या अभियानामुळे महाराष्ट्रात संविधानात दिलेल्या सन्माननीय जीवनाच्या अधिकारावर व्यापक सामाजिक चर्चा सुरू झाली आहे। मोहम्मद सिराज म्हणाले, संविधानातील अनुच्छेद 21 केवळ जिवंत राहण्याचा अधिकार देत नाही, तर सन्मान, समान संधी, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यांसह जीवन जगण्याची हमी देतो। पाणी, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न। मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतो। टँकरवर अवलंबित्व आणि पाण्याचं असमान वितरण याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर व सन्माननीय जीवनावर होत असल्याचं त्यांनी नमूद केले। आरोग्य क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात 5 स्टार संस्कृतीची खाजगी रुग्णालय वाढत असून उपचार खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहेत। कमकुवत सरकारी आरोग्य व्यवस्थेमुळे गरीब व मध्यमवर्गीयांना कर्ज काढून उपचार घ्यावे लागत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली। शिक्षण व्यवस्थेबाबतही एमपीजे नेतृत्वाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे। सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता घसरत असताना महागडी खाजगी शाळा फक्त श्रीमंत वर्गांपुरताच मर्यादित राहिल्यानं शिक्षणात मोठी दरी निर्माण होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। 1 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय अधिवेशन एमपीजे हा राष्ट्रीय स्तरावर ओळखली जाणारी जन आंदोलन असून संस्थातीचे राष्ट्रीय अधिवेशन रविवार 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता तापडिया नाट्य मंदिर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद इथं आयोजित करण्यात आला आहे। या अधिवेशनात मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते प्रशांत भूषण, प्रसिद्ध अधिवक्ता सय्यद सादुल्लाह हुसैनी अमीर, जमायते इस्लामी हिंद वासिक नदीम खान, सचिव APCR अनुपम, अध्यक्ष नॅशनल मूवमेंट सय्यद जमीर कादरी, उपाध्यक्ष महाराष्ट्र अक्षय कुमार तिपसे, अध्यक्ष महाराष्ट्र असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन। या पत्रकार परिषदेद्वारे महाराष्ट्रातील नागरिक, युवक, शिक्षक, पत्रकार आणि सामाजिक संघटनांना राष्ट्रीय अधिवेशनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सन्मानासह जगण्याच्या अधिकारासाठी सुरू असलेल्या या संघर्षाला बळ द्या आणि संविधान आधारित सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी व्हा, असं आवाहन एमपीजी नेतृत्वानं केलंय। यावेळी महासचिव अफसर उस्मानी, इम्रान देशमुख, जिल्हाध्यक्ष इब्राहिम बागवान, अजिम पाशा, अमजद फारुकी, लतीफुद्दीन सिद्दीकी, अब्दुल हमीद, फिरोज शेख, मुनव्वर शेख, रईस शेख आदी उपस्थित होते। मित्रांनो, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कॅम्पेन चालवली आहे, त्याचं नाव आहे जगण्याचा अधिकार। त्या कॅम्पेन तर्फे आम्ही बघतोय की महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिक्षा, आपल्याला राशन, आपल्याला जीवनासाठी दुसरे जे अधिकार लागतात ते सर्व आता स्कीम मध्ये भेटतात आणि स्कीमची गॅरंटी नाही आहे, त्याला आपण एक अधिकार म्हणून घेत नाही। राशन पण आतापर्यंत आपल्याला एक अधिकार म्हणून भेटतोय, पण शिक्षा आतापर्यंत आपल्याला अधिकार झाली नाही। आणि ही जे संपूर्ण आपली व्यवस्था आहे ती राशनचे असो, काय एज्युकेशनचे असो, काय आपण बघतो त्याला की हॉस्पिटलमध्ये लोकांना सर्व्हिस बरोबर भेटत नाही। हॉस्पिटलला जास्त लोक जास्त झालेत आणि जागा कमी आहेत। ह्या सर्व संपूर्ण बघून आम्हाला असं वाटलं की एक कॅम्पेन चालू आहे, त्याच्यात लोकांना माहीत पडायला पाहिजे की आपलं संविधान ह्या विषयावर काय बोलतं। आम्ही बघितलं की संविधानचं आर्टिकल 21A लोकांना इज्जतची जिंदगी अशी गॅरंटी देतोय, पण ही गॅरंटी आपल्याला भेटत नाही। त्याच्यासाठी एक कन्व्हेन्शन आम्ही ठेवलंय, संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांसाठी ते बोलवलंय आणि आपण हे औरंगाबादमध्ये ही कन्व्हेन्शन घेत आहोत। त्याच्यात लोकांना जगण्याच्या अधिकाराबद्दल त्यांचे काय अधिकार आहेत आणि त्या अधिकाराला कसं उभं राहायचं, कसं लढाई आपण पुढे घेऊन जाऊया, त्या विषयावर बोलूया। त्याच्यात आपण बघतो की महाराष्ट्राहून बाहेरून
दिल्लीवरून पण काहीतरी स्पीकर येणार आहेत. प्रशांत भूषण ते ह्या प्रमुख अतिथी म्हणून आहेत. तर त्यांना ऐकून आपण पुढे काय करूया, एक नवीन रूपरेखा तयार करण्यासाठी ही कन्व्हेन्शन घेतली आहे. तर मी तुम्ही सर्व मित्रांना ही तुम्हाला आश्वासन देतो की ही प्रोग्राम सक्सेस करायला तुमच्याशिवाय ही कंप्लीट होणार नाही. तर तुम्ही ह्या प्रोग्राम मध्ये सामील व्हा आणि हे प्रोग्रामला सक्सेस करा. आपलं नाव? माझं नाव मोहम्मद सिराज मोहम्मद शकील. मी मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिसचा अध्यक्ष आहे.